गाईज माझं नाव सोनू आहे. अजून माझी समंता झोपलेली आहे. आत्ता आम्ही रात्री 12 वाजलेले. आता आम्ही मालवणसाठी ट्रिपला निघालो. समंता झोपी गेली. तिला ना काय करणार आहोत माहिती, आता उचलून घेऊन हळूहळू जाणार आहोत बसमध्ये. अजून मी तुम्हाला ना गेल्यानंतर बोलते, ओके ना. इथं बघा समंता झोपली आहे. समंताचे डॅडी रेडी होलेले आहेत. आता मस्तपैकी बस शिवलेली. बसमध्ये गेल्यावर मी तुम्हाला ना पूर्ण मालवण ट्रिपची डिटेल फुल सांगणार आहे. फुल व्हिडिओ बघा ना व्हिडिओमध्ये ना तुम्हाला खरंच लई मजा येणार आहे. मला तर स्पेशल लई मजा येणार आहे. चला आम्ही ना हळू बोललो असं म्हणता उठायची म्हणून नंतर बोलते. तर इथं 6 वाजता आला. हे आमच्या मागे आहे ना, काय म्हणतो कोणेश्वरचं आहे. कोणेश्वर वाटामध्ये मालवणला जाताना मंदिर लागते, त्यासाठी आम्ही इथे हे मंदिर आलो. इथं पण पाणी आहे, दाखवतो चला मी मध्ये. समंताचे डॅडी तर काय म्हणतो पुढे गेल्याचं मी इथंच आहो. ह्याचं इंटरेस्ट तिकडे पाणी आहे असं म्हणतात. चला मी पण दाखवतोय. तिथं बघा समंताचे डॅडी समंता आहेत. समंताला फ्री आले. हां इथं चप्पल काढायला. हे मंदिर आहे इंटर मध्ये. जाऊया. आता तरी इथं आला. ह्याच्यामध्ये बघा इथं भैरवनाथचं मंदिर आहे. कसं आहे ना, असं वाटतंय मला लई जुनं मंदिर आहे ना. ह्याचं तुम्ही काम ते बघल्या वाटणार नाही, जुनंच आहे म्हणून. ह्याच्या पुढे समुद्र आहे, मी तुम्हाला दाखवते तेव्हा. खरं भारी आहे समुद्र. सकाळी थोडे ना लाटा मॉर्निंगला ना कमीच असतात, नाही सर ना बाकीच्या टाईमला ना इव्हनिंगला अजून थोडंसं थांबून ना जास्त लाटा येतं आहे ना. तर मी तिथं येवलेल्या दोघा मेट साऊथ दिसले ना समुद्र. समुद्र भेटलं ना. तिरच्या ना बॅक साइड लगे इथं समुद्र आहे ना. है ना, हे बघा अर्ध पाणी इथं कसं आहे ना. समंता हे सनराईज झालं बघ तिथं आहे ना. सनराईज होलेलं आहे ना. वाव समंता तर तिथं खेळणार आहे बीच पशी बी आहे ना. मी कुठं आली सकाळी सकाळी समुद्र बघायला. अले बाबू समंताला घेऊन मध्ये मस्तपैकी गेला. समंता काय ना खाली उतरायचं नाव घेऊन मॉर्निंगला ती बरं होती. खरं इव्हनिंगचा हाल दुसऱ्या बीचवर आम्ही चिवला बीचवर गेलो होतो ना, तिथला हाल तुम्हाला काय सांगू तिथं सांगून येतही नाही होते. तुझं ते दगडामुळे ना त्या बीचचं अजून सौंदर्य वाढले. त्या दगडावर खरं सांगते फोटो ना एवढं भारी आल्यात, लई छान आल्यात. मालवणमध्ये फक्त बीचला सोडून तुम्हाला काही बघायला भेटणार नाही. आम्ही ना इथं ह्या बीचवर 8 वाजता पोहोचलो होतो, कारण इकडे इथं बघा आम्ही ना ह्या दगडावर बघून मग लईच होतं. तर पाणी आता ना ह्या टायमाला गार पाणी असं ग्रीन ग्रीन स्विमिंग पूलचं पाण्याला नाही का तसं आलं होतं आहे ना. चिवला बीचवर आला. इथं बघा समंताना नाश्ता करली. इडली आहे, इडली बरोबरच फक्त सांबार आहे, चटणी आहे, सांबार नाही काय नाही. असं फिर बी ना खायचं काय करायचं आता समंतासाठी ना घ्यायला पाहिजे. काही काही जागी बघा सांबार भेटणार काही ना भेटणार. जस्ट त्यांचं फूड ना अलग अलग राहते. त्यांनी म्हणतात छान आहे असं बीचवरच तुम्हाला ना खायला भेटतंय है ना मामा. छान आहे इडली सॉरी वडा पण भेटणार नाही अजून बीचला ना. तुम्हाला जास्त असं जे पाहिजे ते नाही खायला भेटणार, जे आहे ना तेच भेटणार. समंता आता मस्त खावली. तिनं पोट भरलं ना झालं. चिवला बीचवर आलो आम्ही. समंता चिवला बीच मध्ये समंता आम्हाला ना खेळून देणी काही नाही, त्यासाठी मी ना रेडी हो ना इथं आला आंघोळ करून.
थोडे समंताचे डॅडी थोडे खेळलो. काय म्हणतो इथं समंताचे डॅडी कॅप बघायलात. हे मालवणमधलं चिवला बीच हा आहे. आता थोडे ऊन झाले बघा. इथं थोडंसं आंघोळ त्याने केलं. समंता काही ह्या बरीच एवढं रडलेली आहे. समंताचे डॅडी एक बार खेळत, मी एक बार खेळलो. अजून आम्ही इथे बीचवर व्हिडिओ पण केला नाही. इथे काहीतरी खाऊ लागले बघा. आणि आता इथे बसले बघा. समंता खा लागलं ना एवढं जीव चिरडीला येते. असं वाटतं की आजोबाला तिला घेऊन येऊन बीचला असं वाटतंय मला. काय करू काही सांगा. आता बसले तिथं. बघ सांग पाहिजे तुला असला ब्लॅक दिसलेलं खरं दिसतंय त्याच्यात नाही. तसं ऊन नाही चमकणार ना त्याला. तसंच असं दिसतंय. फुल असतो. छान आहे ना. आवडलं. छान वाटतंय खरं. तेवढं काही खास वाटत नाही. एक दिवसासाठी चांगले वाटतात. आम्ही सिंधुदुर्ग फोर्टला गेलो होतो आणि आमच्या इथले ग्रुपमध्ये लोक म्हणले आता सिंधुदुर्गला जाऊन टाईम होते म्हणले. तिथं काय फक्त पाण्यामध्ये जायचं असते. तेवढं किल्ला फक्त त्यांचं भिंतच आहे मध्ये काय नाही असं म्हणतात. त्यासाठी इथं बघा आम्ही सिंधुदुर्गला आलो होतो. तिथनं बाजूला किल्ला दिसलेला आहे ना. नंतर ना आम्ही आता रिटर्न गेलो. तिथं सॉरी गाईज मी ना देवबाग बीच म्हणायचं बागा बीच बागा बीचच म्हणायला माझ्या दिमाग म्हणतात देवबागच बागा बीच लई कन्फ्युज होते. त्यासाठी ना हे देवबाग बीच आहे. बागा बीच गोवामध्ये आहे गाईज. सॉरी ते आयलँड ते बघूया आपण पण बोटिंग करलो. इथं बाजूला ना काय म्हणतात नारळाचे झाडं. बागा बीच छान आहे ना सगळ्यापेक्षा असं मला वाटते. तुम्ही पण मालवणला बागा बीचला ना नक्की यायला पाहिजे. चिवला बीचपेक्षा बागा बीचच छान आहे ना खरं. या बागा बीचला हे करायला आहे ना बीचमध्ये खेळायला आहे ना. कुठे खेळायला येते बागा बीचमध्ये. बीचमध्ये कुठे खेळायला येते बागा बीच मध्ये. हे देवबाग बीच मध्ये सॉरी बीच मध्ये खेळायला आहे ना. फक्त बोटिंग करून जायचं आहे. फक्त बोटिंग आहे लोकांचे. माझ्या मागे दिसलेलं बघा पूर्ण हे ना बोटिंग आहे. मी एक फोटो घेते. नदीमध्ये बोटिंग करायला आम्हाला 6 पॉईंट दाखवणार आहे. तो 400 रुपये मध्ये. मी तुम्हाला ते पॉईंट पुढे ना दाखवणार आहे गाईस. चला आम्ही हे बघू. हे नदी आहे कर्ली नदी आहे. मालवणची कर्ली नदी हे बघा. ऐसे फोटो नाही आते अच्छे भाई. सागर सर फोटो नाही आते ऐसे. पेट्रोल संपलं का बघा. आम्ही एवढे पैसे भरले. समंता बघा कसं बसले. जेवण नाही काय नाही. इथं बघा नदीमध्ये आता एक बघा नारळाचे झाड ते छान दिसले ना. बरी वाटलेली पाण्यामध्ये फिरायला. आयलँड वर राहू समंता जाऊ जाऊ म्हणून रडलेली. जाऊया म्हणून कसं रडलेली ना समंता. आता किती मजा आली. आयलँड वर रडली समंता माझी. समंता इव्हनिंगला रॉक गार्डनला रॉक गार्डन सांगून आले मला जास्त फोन करू नका. सगळीकडनं हेच असते पाणीच. मालवणीला इथं बघा आम्ही रॉक गार्डनला आलो होतो. इथनं ते वर पाण्याचे समुद्राचे लाटा इकडे येतात. अजून लोक इथं मस्तपैकी सनसेट त्यांनी बघतात. बाजूला रॉक गार्डनमध्ये काही नाही फक्त ते खेळायचं आहे. दुसरं काही नाही. ते रॉक गार्डनमध्ये हेच आहे. मेन पॉईंट रॉक गार्डनला तुम्हाला यायचं आहे ना. हे बघायचं मेन हेच चांगलं आहे. हेच सगळ्यात चांगलं आहे. समुद्राची लाटा इव्हनिंगला असते. ते पण इव्हनिंगलाच असतं चांगले येतात. इल्बर नाही चांगले ना. तुम्हाला रॉक गार्डनला मालवणला अगर गेला आणि तुम्ही इव्हनिंगलाच रॉक गार्डनला जावा गाईस. म्हणजे इथं छान आहे. ते समुद्राना मला इथं खरं सांगते 1 मिनिट थांबवलेलं नाही. एवढंच व्हिडिओ केला बघा. नंतर तिथं रॉक गार्डनला 10 रुपये ना तिकीट काढून ना ते खेळण्याचं होते. त्याच्या बाजूला कसं ते म्हणतो पडदा लावल्यात ते ग्रीन गार्डनच्या बाजूला. त्याच्यामध्ये फक्त लहान लेकराचं घसरगुंडी ते नाही. त्याच्या बाजूला समुद्र आहे म्हणून पडदा लावला. खाऊला तिथं 4 दाणे खाल्ली ना. आज तर दिवसभर काही खाल्लं नाही. उपवास तिथं 2 महिने बाहेर आल्यावर एवढं हे करते काय नाही सांगू नये. माझं खरं तिथं एवढं लाल असं हे काढून आला. हो चल शुष्य आले. आणि समंता वाईस ओव्हर करताना शुष्य आले. जोरा शुष्य आले म्हणून दरवाजा ओपन करते एकदम. आता ना झालं हे लास्ट आमचं पॉईंट आहे. आता आम्ही जाणार ना घरी जाणार.
ह्या मला 1 दिवसामध्ये एवढे प्लेस झाल्यात बघा गाईज. रॉक गार्डन, चोला बीच, अजून देवबाग बीच, अजून सिंधुदुर्ग फोर्टला गेलो होतो खरं आत नाही गेलो, फक्त बाहेरच गेलो. एवढे आमचे प्लेस झाल्यात वन डे मध्ये. मध्ये फक्त तुम्हाला ना कसं असते माहिती सी फूड सी फूड जेवणला त्याचं सी फूडच असते ते पण घरात. बीचच्या बाजूला देवबाग बीच आहे ना, तिथं ना कामाला तुम्हाला घरातच होम किचन असते, छान असते.